जागतिक तापमान वाढ ही आजच्या काळातील सर्वात गंभीर पर्यावरण समस्या आहे. पृथ्वीच्या पृष्ठावरील तापमान हळूहळू वाढत असून त्याचे प्रमुख कारण म्हणजे मानवी क्रिया, जसे की औद्योगिकीकरण, वाहनांमधून निघणारा धूर, जंगलतोड आणि इंधनांचा अतिवापर. या सर्वांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते. हे वायू सूर्यापासून येणारी उष्णता अडकवून ठेवतात आणि त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात तीव्र बदल होत आहेत. उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, हिमनद्या वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे आणि दुष्काळ व पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत. याचा थेट परिणाम शेती, प्राणी जीवन आणि मानवी आरोग्यावर होत आहे. ही समस्या कमी करण्यासाठी झाडे लावणे, पुनर्नवीन ऊर्जेचा वापर करणे, प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. जागतिक तापमान वाढीची प्रमुख कारणे म्हणजे जंगलतोड, औद्योगिकीकरण, वाहनांमधून निघणारा धूळ, कोळसा आणि पेट्रोलियम इंधनांचा अतिवापर. या क्रियांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन वायू वाढतात, जे सूर्याची उष्णता अडकवून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान वाढते आणि हवामानात असंतुलन निर्माण होते. प्लास्टिकचा अतिवापर आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्ययही या समस्येला गती देतात. मानवी लोभ आणि बेफिकिरी हे यामागील मूळ कारण आहे. जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात तीव्र बदल होत आहेत. उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, हिमनद्या वितळत आहेत आणि समुद्राची पातळी वाढत आहे. यामुळे किनारपट्टीवरील भागांना धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळ यांसारखे नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. पाणी पुरवठा आणि मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. तसेच अनेक प्राणी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पृथ्वीवरील जीवनाचे संतुलन धोक्यात आले आहे. जागतिक तापमान वाढीचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. सर्वात जास्त फटका गरीब आणि विकसनशील देशांना बसतो, कारण त्यांच्याकडे नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याची साधने कमी असतात. शेतकरी, किनारपट्टीवरील लोक, प्राणी आणि वनस्पती यांनाही याचा मोठा त्रास होतो. वाढते तापमान आणि बदलते हवामान मानवाच्या आरोग्यावर आणि अन्नसुरक्षेवरही गंभीर परिणाम करत आहेत. भविष्यातील पिढ्यांनाही या संकटांचा भार सहन करावा लागेल. आमच्या टीमला मिळालेल्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आम्ही एकत्र चर्चा करून काही ठोस पावले उचलली. सर्वप्रथम समस्येचे मूळ कारण समजून घेतले आणि त्यावर पर्यावरणपूरक उपाय आखले. आम्ही जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी झाडे लावण्याचा, प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा आणि ऊर्जा बचत करण्याचा निर्णय घेतला. आमचे समाधान म्हणजे हरित उपक्रम मोहीम सुरू करणे, ज्यामध्ये विद्यार्थी आणि नागरिकांना पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूक केले जाते. हा उपक्रम शाळा, कॉलेज आणि स्थानिक समाजाच्या मदतीने राबवला जातो. लोकांना वृक्षारोपण, पुनर्वापर आणि सौर ऊर्जा वापर याबद्दल मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्रदूषण कमी होईल, हवामानामधील बदलाचा वेग कमी होईल आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. हा उपक्रम पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करतो. अशा प्रकारे आमचा उपाय समस्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरत आहे. धन्यवाद.